आणि पुढं तुम्हाला पाहिजे चला इकडे बोला चला माननीय संजयजी जाधव साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले गावातील सर्व तरुण मंडळी, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी, त्यांना सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र. खरं तर कळगाव हे गाव माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि शिवसेनेसाठी निश्चितच नवीन नाही. या गावातील गावकऱ्यांनी शिवसेनेवर, आमच्या कुटुंबावर भरभरून प्रेम केलेलं आहे. निश्चितच यावेळी लोकसभा असेल, प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने शिवसेनेवर प्रेम केलंय, याही वेळी त्यापेक्षा जास्त भरभरून प्रेम यावेळी आहे. येणाऱ्या 7 तारखेला आपण सर्वांनी मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून भाऊ कुटकर आणि आमच्या आई लीलावती रामकिशन भोसले यांना प्रचंड मताने विजयी करावं, मी असं आव्हान आपणास करतो, नम्र विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. माईक जरा माईक करताना त्यापेक्षा वागली किंवा निवडणूक 2026 परभणी जिल्हा परिषदेअंतर्गत वजूर जिल्हा परिषद सर्कलमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय मुंजाभाऊ कुकर, जळगाव पंचायत समितीतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विशाल, या दोघांच्या निवडणूक प्रचारार्थ आज या ठिकाणी कळगाव येथे आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित गावचे पोलीस पाटील आदरणीय सूर्यवंशी साहेब, पंडितराव जाधव, आमचे बालमित्र अण्णा टेगोळे, आमचे ज्येष्ठ नेते शिवसेनेचे उद्धवराव, आमचे मित्र गजाननराव माने, आमचे मित्र नागेश माने. कुठे गेला नागेश? गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, गावकरी बंधूंनो आणि मित्रांनो, निवडणूक जिल्हा परिषदची आहे आणि जिल्हा रक्तवाहिनी आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा जेवढ्या आणि म्हणून ह्या मंत्रालयातला कारभार पारदर्शी व्हावा, नाही तर आलेले पैसे सगळे कागदावर टाकून बिलं उचलून पुन्हा सर्कल बदलून उभं टाकणाऱ्याच्या सारखा नसावा. आज जे आजारी या सुरेशराव मोहिते रघु या ठिकाणी गौर सर्कल मध्ये ज्यांनी 5 वर्षे काढले, 2.5 वर्षे सामाजिक न्याय विभागाचा सभापती राहिला. हे माझा पहिला प्रश्न आहे. तुम्हाला तुमचं सर्कल ओबीसीला सुटलंय ना, तुम्ही तिथं न लढता वजूर मध्ये येऊन लढायचं कारण काय? गेल्या 6 महिन्यापासून मुंजा कुकर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी करते. दररोज गावागावात जाऊन बसते, घराघरात जाऊन बसते, सगळ्यांची जोडून घेते. एवढी मेहनत करून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यानं वातावरण निर्मिती केली आणि ऐन वेळेस त्याच्या बोकांडीवर कुठे साहेबांना परभणीचं पास होते. मुंजा भाऊन असं काय पाप केलं होतं? असं काय आहे का? मग श्रीमंतांना सगळ्या निवडणुका लढायच्या, गरिबांना काय त्यांच्या तोंडाकडे बघत बसायचे का? बरं, ह्या महाभागाला एरंडेश्वर मध्ये मी स्वतःच पहिली वेळेस उभं केलं होतं 2007. आमचे पांडुरंगराव मामा बनसोडे तिथे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. की एवढा आग्रह करू लागला, मी इथं राहतो नाही तर उमदेव आहे, तरुण आहे, थोडा काहीतरी चांगलं करून दाखवी, तुम्ही थोडे एवढे वेळेस थांबा. आम्हीच त्याला विनंती करून मामाला गप्प बसवलं.
ह्या महाभागाला पैशासहित निवडणुकीत आम्ही उभं केलं, निवडून आणलं. दुसऱ्या निवडणुकीला राष्ट्रवादीत गेला, दोरमध्ये उभं टाकला. दोरमधून निवडून आला, तिथं 5 वर्ष तोंड दाखवलं नाही, सगळे कागदावरच दिले दाखवले. त्याच्या भाच्यानं त्यानं गजानन वैद्यंती दिलं. आणि मग तिथून आता तोंड दाखवायला जागा राहिली नाही, मग मजूरमध्ये चला. म्हणजे जसं ह्यांचं एवढं मोठं योगदान आहे की कुठे गेले ते लोक घ्यायला निवडून द्यावं. समाजातल्या लोकांच्या जमिनी हडपिणं, त्यांच्या प्लॉटवर कब्जे करणं, हे तुम्हाला माहिती का नाही मला माहित नाही, परंतु पिंपळगावचे सुकी पिंपळगाव बरोबर आहे ना, एक लक्ष्मणराव म्हणून डॉक्टर होते, बरोबर आहे, लक्ष्मणराव बनसोडे. त्यांचं आजोळ होतं का सासरवाडीचं आजोळ होतं? सासरवाडीचं आजोळ होतं आंबडापूर. त्या आंबडापुरामध्ये एका गाव गुंडानं परभणीतल्या त्याच्या शेतावर कब्जा केला होता. ते कब्जा उठवायसाठी आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन ते कब्जा उठवला. पण त्याचा कब्जा कधी ना कधीतरी उठला असता, पण ह्या हरामखोरानं त्याच्या शेतावर कब्जा करून सगळं शेतच नावचं करून घेतलं. त्या एका विधवा बाईचं शेत सुद्धा हडपून टाकलं. हे खोटा असेल तर हे खासदार राजीनामा देऊन उद्या घरी बसल, खरा असेल तर त्याला मला पुन्हा कोकणलाच बाहेर काढलं आणि हे माझंच घर आहे म्हणून जाऊन बसलं. पण गुंजा भाऊला लोकांनी म्हणले, बाबा तू आता ते तिकडे गेले तर तू मशारीकडे चल. मग मी म्हणलं, बाबा मुंजा भाऊ तुमची तयारी आहे, आम्ही तुमच्या संघ आहेत, होऊन जाऊ द्या एकदा, बघू किसमे कितना है दम. आणि मुंजा भाऊला अशा प्रकारे आम्ही मशालीच्या चिन्ह देऊन या लोकशाहीमध्ये सामान्य परिवारातला एखादा माणूस एखाद्या खुर्चीवर बसवायचा असेल तर आपल्याला काही गोष्टीचा मोह सोडावा लागत. नाही तर पैसेच घेऊन निवडणुका लढणाऱ्याला निवडून दिल्यानंतर जेवढे निवडणुकीत पैसे घातले त्याच्यापेक्षा 4 पट पैसे काढायचंच ते काम करणार. तुमच्या सामाजिक बांधिलकीतून काम करण्याचा विषय हा संपलेला असं तेव्हा काही संबंध येणार नाही. त्यामुळे मुंजाभाऊ कुकर हे लिमला फाट्यावर 24 तास बसलेला आहे. कोणी आला, बाबा या चहा घ्या, मामा चहा घ्या, काका चहा घ्या, दादा चहा घ्या, नाना चहा घ्या, असं वागून लहान्यातल्या लहान्यापासून ते मोठ्यातल्या मोठ्यापर्यंत सगळ्यांचा मुंजाभाऊ झालाय. मुंजा नाही, मुंजाभाऊ. त्यामुळे अशा माणसाला निवडून देणं मला वाटते तुमचं सुद्धा कर्तव्य आहे. निवडणुका कैक होऊन गेल्या, आणखी कैक होतील पुढी, परंतु ह्या वेळेसची निवडणूक थोडी वैचारिक दृष्ट्या विचार करण्यासारखी आहे. सध्या भारतीय जनता पार्टीजवळ पैशाचा पाऊस आहे, त्यांच्याजवळ माणसं नाही. म्हणून पालकमंत्र्याला गुटे साहेबाच्या घरी जाऊन सगळे तिट्ट द्यावं लागले. माणसं तुझे दे बाबा, पण चिन्ह आमचं घे. आणि मग ह्यांनी चिन्ह घेतले, सगळे भाजपच्या चिन्हावर आता उभं टाकले. गुटे साहेबाचा आठव फुटत नाही. मग मला सांगा, शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसणाऱ्या ह्या मुख्यमंत्र्याला आपण रिंगण दाखवायचे का नाही दाखवायचे हे तुमच्या हातात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कबुली दिली होती की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होऊ द्या, सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी मी करतो. आणि निवडणुका संपल्या, मुख्यमंत्री भाजपचा झाला. आता आम्ही शेतकरी त्यांना म्हणायला लागलो की बाबा साहेब तुम्ही कर्जमाफी करतो म्हणले होते, काय झालं? ते म्हणते निवडणुकीत असं बोलावंच लागतंय, निवडणुकीत दिलेले शब्द कुठं पाळीत असतील का? आता मला सांगा, एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीचं बेजबाबदार व्यक्तीनं असं म्हणजे जबाबदार व्यक्तीनं असं बेजबाबदार वक्तव्य करणं म्हणजे या लोकशाहीला काळेमा फासण्यासारखं होईल. म्हणून मी आपल्याला विनंती करतो मित्रांनो, आता भाजपवाले आले की त्याचे पैसे घ्यायचे, त्याला म्हणायचं मतदान तुलाच करतो. मतदानाच्या दिवशी 7 तारखेला निवळ आपली मशाल बघायची, हाणायची, आणि पुन्हा काही म्हणलं आपल्याला ते घेऊन तर म्हणायचं निवडणुकीत असं बोलावंच लागतंय. शिकविले ते आम्ही केलं, गैर काय केला?